ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। हरे कृष्णा, नमस्कार। मी राजपतीदास आणि आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या या मराठी भगवद्गीता कोर्समध्ये। अजूनही जर आपण हा कोर्स जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे आणि याच्या आधीचे सर्व व्हिडिओ जे झालेले आहेत त्यांची प्लेलिस्ट जी आहे यूट्यूबची त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर जॉईन करा। तर याच्या आधी आता आपण भगवद्गीता पहिला अध्याय पहिला श्लोक आज सुरू करत आहोत। प्रत्येक श्लोकावर आपण 15 ते 20 मिनिटं चर्चा करणार आहोत या आपल्या कोर्समध्ये। याच्या आधी आपण 2 व्हिडिओ केलेले आहेत। हा भगवद्गीतेचा इतिहास, गीता सुरू होण्यापूर्वीचा महाभारतातला सर्व इतिहास आहे। पाहिला नसेल तर जरूर पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। खाली प्लेलिस्ट आहे, त्यात तो हा व्हिडिओ दिलेला आहे। आणि दुसरा व्हिडिओ यात पहिल्या अध्यायाचा आढावा घेतलेला आहे। आपण पहिल्या अध्यायात कुठले श्लोक आहेत, काय काय होणार आहे, त्या श्लोकांची विभागणी कशी आहे, तर पहिल्या अध्यायात एकूण काय होणार आहे 46 श्लोकांमध्ये त्याची चर्चा या व्हिडिओत आहे। हाही व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा, जेणेकरून तुम्हाला पुढील चर्चा व्यवस्थित समजेल, जास्त चांगल्या पद्धतीने समजेल। तर आज आपण पहिल्या श्लोकाला सुरुवात करत आहोत। या कोर्समध्ये आपण गीता चिंतन जो भाग आहे, वाचन या भागात आपण पूर्ण श्लोक वाचणार आहोत, त्याचं तात्पर्य वाचणार आहोत वगैरे। पण चिंतनमध्ये फक्त श्लोक मी एकटाच म्हणणार आहे। तिथे आपण उच्चारण एकत्र करणार आहोत, तुम्हालाही करण्यासाठी तिथे मी थांबतो, गॅप घेतो। पण इथे आपण फक्त श्लोक म्हणून गीता चिंतनमध्ये पुढे जाणार आहोत। तर पहिला श्लोक भगवद्गीतेचा अध्याय 1 श्लोक 1। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। धृतराष्ट्र प्रश्न विचारतोय संजयाला। ज्यांना शब्दशः अर्थ जाणून घ्यायचा ते पॉज करून इथे वाचू शकता, स्क्रीनवर देण्यात आलेला आहे। आपण तो वाचणार नाही, आपण भाषांतर वाचूया आणि आपल्या चर्चेला सुरुवात करूया। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? या श्लोकामधला एक एक शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि तो एक एक शब्द आपण पाहणार आहे। तो शब्द तिथे का आहे आणि धृतराष्ट्र असाच प्रश्न का विचारत आहे? तुम्ही जर भाषांतर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की समवेता युयुत्सव, युद्धाची इच्छा असणारे युयुत्सव हा युद्ध करण्यासाठी आलेत, युद्धासाठी उत्सुक आहेत, इच्छा करणारे आहेत। आणि पुढच्या वेळी एक प्रश्न आहे की किम अकुर्वत, त्यांनी काय केले? आता साहजिकच युद्धाची इच्छा असण्यासाठी किंवा युद्धाची इच्छा असणारे लोक जर एकत्र येत असतील तर ते काय करतील? युद्धच करतील, साहजिक आहे। पण धृतराष्ट्राच्या मनात शंका होती की नक्की युद्ध होणार की नाही, पांडवांचा निपात होणार की नाही, माझे पुत्र विजयी होणार का नाही, सर्व राज्य माझ्याकडे येणार की नाही। हा एक डाऊट, ही एक शंका धृतराष्ट्राच्या मनात होती। का होती त्याचं वर्णन या श्लोकामध्ये आहे। तर त्या एक एक शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत। पहिला आहे धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र म्हणाला। तर भगवद्गीतेसारख्या पवित्र ग्रंथाची सुरुवात धृतराष्ट्रासारख्या नीच कपटी माणसाच्या नावाने का व्हावी? तर इथे खूप महत्त्वपूर्ण आपण समजून घेतलं पाहिजे की धृतराष्ट्र हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याची चर्चा आपण त्या इतिहास, भगवद्गीतेचा इतिहास या श्लोकात विस्तारित केली होती। धृतराष्ट्राच्या आयुष्यातील विविध घटना वगैरे सर्व काही आहे त्याच्यात, तो व्हिडिओ जरूर पहा। तरी पण इथे थोडक्यात त्याशिवाय अजून काही माहिती आपण चर्चा करू की धृतराष्ट्राला 2दा चान्स मिळाला होता की त्याला राजा बनता येऊ शकत होतं। पहिला म्हणजे तो सर्वात मोठा मुलगा होता विचित्रवीर्याचा, नंतर त्यांच्या मृत्यूनंतर व्यासदेवांद्वारे झालेला। पण तो अंध असल्यामुळे एक चान्स त्याचा गेला, एक संधी हुकली। मोठा मुलगा असून अंध, राजा बनू शकत नाही। दुसरी संधी आली की त्याच्या धाकट्या भावाला पांडूला शाप मिळाला की जर त्याने त्याच्या पत्नींसोबत समागम केलं तर त्याचा मृत्यू होईल। मग धृतराष्ट्राला एक आशा होती की आता मला मुलं होतील, पांडूला मुलं होऊ शकणार आहे, त्यामुळे साहजिकच पुढचे जे वंशज आहेत, जे राज्यावरती बसतील ती माझी मुलं असतील आणि माझ्या मुलांतर्फे किंवा मुलांच्या द्वारे मी या राज्यावरती कंट्रोल करेन, नियंत्रण करेल आणि मी इनडायरेक्टली राजा बनेल, ही आशा होती धृतराष्ट्राच्या मनात। तसं पाहायला गेलं तर धृतराष्ट्राने खूप कुटील कारस्थानं स्वतः केली किंवा ते करण्यास संमती दिली त्याच्या मुलाला दुर्योधनाला, ह्याची चर्चा आपण केली होती। सर्व कारस्थानांची चर्चा आपण केली होती। विषबाधा करण्यात आली भीमाला, त्यांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न झाला, द्यूत क्रीडेचा प्लॅन केला शकुनी, दुर्योधन आणि कर्णानी मिळून,
त्यामध्ये धृतराष्ट्राने अजिबात हस्तक्षेप केला नाही, जरी ते सर्व चुकीचं होतं. द्रौपदीला पणाला लावण्यात आलं, तिचं वस्त्रहरण करण्यात आलं, तिथंही धृतराष्ट्राने हस्तक्षेप केला नाही. प्रत्येक पदोपदी तो दुर्योधनाच्या वाईट कृत्यानं थांबवू शकत होता, पण त्याची आसक्ती त्याला थांबू देत नव्हती, कारण त्याला नियंत्रण पाहिजे होतं. म्हणून विविध व्याख्यांमध्ये वर्णन आहे की धृतराष्ट्र आपल्याही हृदयात एक धृतराष्ट्र आहे. फक्त धृतराष्ट्र तिथे बसलेला एक पात्र नाही आहे महाभारतातलं, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुद्धा एक धृतराष्ट्र आहे, जे आपण बऱ्याच वेळेला जाणतो की हे चुकीचं आहे, हे योग्य आहे, पण योग्य निर्णय घेण्याची शक्ती आपणात येत नाही. त्याला हृदय दौर्बल्य म्हणतात, हृदयाची दुर्बलता. धृतराष्ट्राला असं नाही की समजत नव्हतं की मी जे करतोय ते चुकीचं आहे, पांडव खरे हकदार आहेत, त्यांना राज्य दिलं पाहिजे. पूर्ण नाही दिलं, निम्मही दिलं होतं आधी. खांडवप्रस्थ खराब राज्य देऊन टाकलं, जिथे काही उगवत नाही, जिथे कोणी राहू शकत नाही. पांडवांनी मेहनत करून त्या खांडवप्रस्थाला इंद्रप्रस्थ बनवलं, मोठं केलं, तेही त्यांना बघवलं नाही दुर्योधनाला. मग द्यूतक्रीडेला बोलवलं, मग त्यांना हकलून लावलं, आणि ते तिथे असताना वनवास पूर्ण भोगून आल्यानंतर 12+1 13 वर्ष झाल्यानंतर धृतराष्ट्राचं पत्र आहे युधिष्ठिर महाराजांना लिहिलेलं, हे पांडुनंदन, तुमचा वनवास जरी पूर्ण झाला असला तरी येऊ नका परत, बाहेर आश्रितासारखे राहा, भीक मागा दुसऱ्या राजांकडे, इथे येऊ नका, तुम्ही खूप महान धार्मिक आहात, तुम्ही कशाला युद्ध घडवून आणताय, तुम्हाला हिंसा आवडत नाही, आपण हिंसा रोखूया, हिंसा थांबवूया, तुम्ही खूप महान आहात, धार्मिक आहात, तुम्ही येऊच नका, तिकडेच राहा. अशा पद्धतीचं पत्र. त्याला सर्व समजत होतं की हे चुकीचं आहे आपण जे करतोय ते, पण थांबवू शकत नव्हता धृतराष्ट्र, आणि त्यामुळे त्याच्या मनात इथे भीती आहे. या श्लोकामध्ये धृतराष्ट्राच्या मनातील साफ स्पष्ट भीती इथे आपल्याला दिसून येते. कारण या श्लोकामध्ये धृतराष्ट्र काय म्हणतोय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कारण त्याला माहिती आहे की मी आयुष्यभर अधर्म केलेला आहे, मी चुकीचं कार्य केलेलं आहे, मी पाप कृत्य केलेलं आहे, मी या पांडवांना मारण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या जीवावर उठलेलो आहे, मला राज्याचा मोह आहे, मला राज्य पाहिजे, मला नियंत्रण पाहिजे, आणि मी अधर्म केल्यानंतर आता युद्धासाठी ते जमलेली जी जागा आहे ती धर्मक्षेत्र आहे. त्यामुळे धृतराष्ट्राच्या मनात ही खूप मोठी भीती आहे की काय होईल आता पुढे. जे पुढचे दोन शब्द आहेत या श्लोकातले, ते म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. याच धृतराष्ट्र, त्यानंतर विचित्रवीर्य, शंतनू यांच्या कुळामध्ये कुरु नावाचे राजे होते, म्हणून या वंशाला कुरुवंश नाव पडलं. तर हे राजा कुरु होते. त्यांनी या जिथे युद्ध घडलं, कुरुक्षेत्र आज ज्याचं नाव आहे, त्या ठिकाणी त्यांनी धर्मक्षेत्र बनवलं होतं. तिथे खूप सुंदर आध्यात्मिक कार्यक्रम व्हायचे, यज्ञ व्हायचे, कथा व्हायच्या, तिथे तपश्चर्येसाठी लोक जायचे. तिथे धर्म करण्यासाठीचं एक पवित्र स्थळ तिथे निर्माण केलं होतं राजा कुरु यांनी, म्हणून त्याला धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असं नाव पडलेलं आहे. त्यामुळे आता धृतराष्ट्राच्या मनामध्ये ही भीती आहे की त्या स्थळामुळे, जिथे युद्ध घडत आहे ती जागा, त्या जागेमुळे या युद्धाच्या परिणामावरती काय इफेक्ट होईल किंवा त्याचा काय परिणाम होईल, युद्धाचा जो निष्कर्ष निघणार आहे त्याच्यावर या जागेच्या पावित्र्याचा, या धर्मक्षेत्राचा काय परिणाम होईल, हा विचार धृतराष्ट्राच्या मनात आहे. कारण त्याला समजतं हे चुकीचं आहे, पण त्याची ही इच्छा आहे की युद्ध झालं पाहिजे आणि या 5 पांडवांचा निपात झाला पाहिजे, त्यांचा मृत्यू झाला पाहिजे, माझा मुलगा दुर्योधन राज्यावर बसला पाहिजे, ज्याच्या कर्वे मी राज्य करेन. खरं हाही एक भ्रम होता, कारण दुर्योधन त्याच्या मनाप्रमाणेच वागत होता, प्रत्येक पदोपदी त्याच्या मनाप्रमाणे वागत होता. धृतराष्ट्राला काही एक किंमत देत नव्हता, आणि धृतराष्ट्राला वाटत होतं की मी माझ्या मुलाच्या थ्रू या राज्यावर बसेन, नियंत्रण करेन. हा खूप मोठा भ्रम होता धृतराष्ट्राचा. त्याला पूर्णपणे दुर्योधन मॅनेज करत होता, इमोशनली ब्लॅकमेल करत होता, आणि त्याला जी पापकृत्य करायची ती करत होता. त्यामुळे आता इथे धृतराष्ट्राच्या मनात भीती आहे की या धर्मक्षेत्राच्या प्रभावामुळे माझ्या जी मुलं आहेत 100 कौरव, त्यांच्या मनामध्ये असं नको यायला की जाऊ दे आपण युद्ध नको करायला, तडजोड करून टाकू. त्यांच्या मनातील युद्धाचा प्लॅन निघून नको जायला, युद्धाची इच्छा निघून नको जायला, ही एक भीती वाटत होती.
दुसरी भीती वाटत होती की म्हणजे तडजोड होऊ नये ही एक भीती वाटत होती. तडजोड अजिबात नको होती धृतराष्ट्राला, युद्धच पाहिजे होतं आणि पांडवांचा मृत्यू त्याला हवा होता. आणि दुसरी एक भीती होती धृतराष्ट्राच्या मनामध्ये, ती म्हणजे या धर्मक्षेत्राच्या पावित्र्यामुळे, त्या क्षेत्राच्या महिमा त्याचा जो आहे त्याच्यामुळे पांडवांची बाजू वरचढ नको व्हायला, अशी भीती धृतराष्ट्राच्या मनात होती. अर्थात बुद्धिमान मनुष्य सांगेल यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धना, त्याला जागेशी काही घेणं देणं नव्हतं. भगवान साक्षात तिथे होते. काही व्याख्याकार असंही लिहितात की भगवान श्रीकृष्ण तिथे होते म्हणून ते धर्मक्षेत्र होतं, आणि भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने होते म्हणून ते धर्माच्या बाजूने होते. कारण भगवंतांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे भक्त होते, भगवंतांशी प्रेमाचं नातं होतं त्यांचं, त्यामुळे ती धर्माची बाजू होती. आणि अर्थात यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजय सांगतो भगवद्गीतेच्या शेवटी की जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांचा अर्जुनासारखा भक्त आहे तिथे विजय, समृद्धी या सर्व गोष्टी असतील. त्यामुळे धृतराष्ट्राच्या मनात भीती होतीच की बघा, म्हणजे त्याला समजतंय की धर्मक्षेत्र म्हणजे पांडवांना त्याचा लाभ होऊ शकतो, म्हणजे मी आणि माझी मुलं अधार्मिक आहोत, मी आणि माझी मुलं चूक करत आहोत. बघा कशी मनस्थिती त्याची. समजतंय सगळं चुकीचं आहे, आपण योग्य वागत नाही आहे, पण तो थांबवू शकत नाही स्वतःला. म्हणून हा विशेष श्लोक आहे भगवद्गीतेच्या सुरुवातीस. जसं मी म्हटलं की आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सुद्धा एक धृतराष्ट्र आहे. आपल्या सर्वांनाही अनेकदा कळतं की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे धर्माप्रमाणे आहे, हे अधार्मिक आहे, पण आपण ते थांबवू शकत नाही. तशी परिस्थिती इथे धृतराष्ट्राची आहे. त्यामुळे या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र याचा अजून एक अर्थ आहे की हे धर्मक्षेत्र आहे आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण तिथे एका शेतकऱ्याच्या रूपात आहेत. आणि शेतामध्ये काय केलं जातं, जे चांगलं धान्य आहे, जे पेरलेलं आहे, ज्यातनं आपल्याला शेतीतनं उत्पन्न मिळणार आहे असं धान्य ठेवलं जातं, आणि बाकीचं जे तण आहे, जे एक्स्ट्रा आडलेलं आहे, वाढलेलं आहे, ज्याची गरज नाही आहे, ते उपटून टाकलं जातं शेतकऱ्याद्वारे. तसंच भगवान श्रीकृष्ण या धर्मक्षेत्राचा, या शेतीचा एक शेतकरी आहेत, आणि ते आता जे पापी अनावश्यक पृथ्वीला भार झालेले जे कौरव आणि दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांना, तणांना त्या मुळासकट उपटून टाकणार आहेत. या युद्धामध्ये त्यांचा विनाश होणार आहे. अर्जुनाला निमित्त बनवून, पांडवांना निमित्त बनवून भगवंतांद्वारे या दुष्ट शक्तींचा संहार इथे करण्यात येणार आहे. हाही एक अर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या दोन शब्दांचा आहे. तर आता पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे समवेता युयुत्सवः. समवेता म्हणजे एकत्र आलेले, आणि युयुत्सव म्हणजे युद्धाची इच्छा करणारे. तर युद्धाची इच्छा करणारे म्हणजे भगवान श्रीकृष्ण शांतिदूत बनून गेले, युद्ध थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण आपण त्याची चर्चा केली. दुर्योधन आणि धृतराष्ट्र अजिबात तयार नव्हते. धृतराष्ट्र डिप्लोमॅटिकली वागायचा. तो कधीच म्हणाला नाही भगवान श्रीकृष्णांना की नाही नाही युद्ध झालंच पाहिजे, तुम्ही काय ते पांडवांनी तिकडे जायचं. तो नेहमी बोलताना डिप्लोमसी, मुत्सद्देगिरीने बोलायचा. त्याचा कपटी स्वभाव समोरच्याला समजून यायचा, पण बोलताना खूप गोड गोड बोलणार. पत्र लिहिताना सुद्धा खूप महान आहात तुम्ही, धार्मिक आहात, कशाला युद्ध, तिकडेच मरा, भीक मागून जगा. इथे सुद्धा जेव्हा भगवान श्रीकृष्ण शांतिदूत बनून गेले तेव्हा दुर्योधन भगवान श्रीकृष्णांना अटक करा म्हणून त्यांनी आज्ञा दिली त्याच्या अंगरक्षकांना. धृतराष्ट्र गप्प बसलेला आहे. म्हणजे धृतराष्ट्र अशा पद्धतीने वागेल की मी हतबल आहे, हे घडतंय, हा माझा ऐकत नाही, मी काय करू, कशाला हिंसा करायची. आता दुर्योधन ऐकतच नाही तर त्याला करू द्या राज्य, पांडवांना जाऊ दे, भीक मागू. अरे मग 5 गावं मागतात, 5 गावं तरी द्या. अख्खं राज्य एवढं मोठं हस्तिनापूरमध्ये तुम्ही बसलेले आहेत, संपूर्ण भारतावर ऑलमोस्ट तुम्ही राज्य करताय, 5 गावं मागतायत. त्यांचा धर्म आहे, क्षत्रियाचा स्वभाव आहे, कुठेतरी काहीतरी राज्य करावं. काही नाही तर राजा नाही तर गावचा पाटील बनतायत, एक त्याला राज्य द्या, एक गाव द्या प्रत्येकाला, 5 गावं द्या, बाकी तुमच्या अंडरच राहतील, तुम्हालाच टॅक्स देतील त्या गावांमधून. छोटीशी जागा द्या त्यांना राज्य करण्यासाठी. आधी कसं अर्ध राज्य दिलं होतं खांडवप्रस्थ, त्यांना वाटलं तिथं कुठं जाऊन मरतील खांडवप्रस्थात, तिथं काही उगवत नाही, काही नाही, एकदम उजाड असं माळरान आहे, पण त्याला त्यांनी समृद्ध केलं, त्याला इंद्रप्रस्थ बनवलं. मग त्यांना आता
एवढा हेवा, एवढी ईर्षा, एवढा राग की आता काहीच नाही देणार, आता जा बाहेर. पण सांगायची पद्धत धृतराष्ट्राची अशी गोड गोड बोलून एकदम हे करून. आणि म्हणतोय आता त्यांची युद्धाची इच्छा आहे, तर मग युद्धाची इच्छा ही पांडवांची कधीच नव्हती. तशी परिस्थिती निर्माण केली गेली दुर्योधनाद्वारे आणि धृतराष्ट्राद्वारे. आणि मग आता युद्ध करण्यासाठी सगळे एकत्र आले. पांडवांची एक सेना होती, कौरवांची एक सेना होती. वर्णन आहे पांडवांची सेना 7 अक्षौहिणी होती आणि कौरवांची 11 अक्षौहिणी. तर एका अक्षौहिणी सेनेमध्ये किती योद्धे असतात याचं वर्णन केलेलं आहे. तर आपण इथे थोडक्यात पाहू. तर एका अक्षौहिणी सेनेमध्ये 21,000, खाली लिहायला पाहिजे ना, थोडं सवय होईपर्यंत थोडा अवघड पडेल. 21,870 इतके रथ आहेत एका अक्षौहिणी सेनेमध्ये बरं का. ही एका अक्षौहिणी, एक अक्षौहिणी असा त्याचा उच्चार आहे. एक अक्षौहिणी म्हणजे 21,870 रथ, 21,870 हत्ती, त्यानंतर 65,610 एवढे घोडदळ. थोडं अक्षर इथे यायला वेळ लागेल, चांगलं सवय नाही ना याची लिहायची. 65,610 घोडदळ आणि 1,09,350 हे पायदळ. हे झाले किती? एक अक्षौहिणी सेना. ह्याची टोटल किती होती करून ठेवली आपल्यासाठी? 2,18,700 ही इज इक्वल टू एक अक्षौहिणी सेना झाली. असे पांडवांकडे 7 होती. त्याला 7ने तुम्ही गुणलं तर 15.30 लाख आणि पुढे काही. आणि 11 कौरवांची जी सेना होती ती 24.05 लाख. ही फक्त कौरव आणि पांडवांची सेना आहे. 15 आणि 24 किती होतीये? 34 आणि 5 39 लाख जवळपास. 39 लाख सेना फक्त कौरव आणि पांडवांची आहे. आणि या युद्धामध्ये इतरही अनेक राजे लढत आहेत, त्यांची वेगवेगळी सेना आहे. एवढे लोक या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढत होते आणि करोडो 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 मारले गेले. त्याचं वर्णन आहे महाभारताच्या शेवटी. युधिष्ठिर महाराज सांगतात की या युद्धामध्ये 166 करोड 20,000 योद्धे मारले गेले. प्रश्न पडतो आपल्या बुद्धीला की एवढे लोक होते का, त्या जागेत एवढे कसे लढले? ते महायुद्ध होतं, खूप मोठं. कुरुक्षेत्र हे त्याचं सेंटर पॉईंट होता युद्धाचा. पण एवढे करोडो योद्धे त्यामध्ये मारले गेले याचं वर्णन महाभारतात स्वतः युधिष्ठिर महाराज करतात. तिथे युद्धाचे काही नियमही होते. आत्तासारखं युद्ध नव्हतं. युद्ध सूर्यास्ताला थांबायचं, त्यानंतर सर्वजण एकमेकांशी बोलायचे, चर्चा करायचे, पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस युद्ध चालू व्हायचं वगैरे वगैरे. तर आता अर्धा श्लोक आपला इथे चर्चा झालेली आहे आणि जवळपास 17-18 मिनटं झालेली आहेत. तर ठीक आहे, पूर्ण करूया आपण. थोडासा मोठा होईल हा व्हिडिओ. पुढील व्हिडिओ तसे हा पहिला श्लोक आहे, महत्त्वाचा आहे. एक 10 मिनटात अजून आपलं डिस्कशन पूर्ण होईल. आपण सांगितलं होतं की प्रत्येक व्हिडिओ हा 15 ते 20 मिनटाचा होईल. हा कदाचित थोडा मोठा होईल, 20 मिनटाचा किंवा 25 मिनटाचा होईल, पण पहा शेवटपर्यंत. खूप महत्त्वाचा श्लोक आहे. तर आता पुढचे शब्द पाहू या श्लोकामधले. ते आहेत मामका पांडवाश्चैव. धृतराष्ट्र पहा त्याचा विचार कसा आहे. माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं. तसं तर पांडूचं निधन हे पांडव सगळे लहान असतानाच झालं होतं. अर्जुन मायामध्ये 10-12 वर्षाचा होता जेव्हा पांडू महाराजांचं निधन झालं. आणि त्यानंतर त्यांचे पुतणे म्हणून धृतराष्ट्राचे, त्याच्यावर जबाबदारी होती त्यांची काळजी घेणं. वडिलांप्रमाणे होते आणि ते सर्वजण त्याला वडिलांप्रमाणे पाहत होते. विचार करा, एवढे अत्याचार केल्यानंतर त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, युद्ध झालं, सगळं झालं, 100 कौरव मेले आणि आता धृतराष्ट्र पांडवांसोबत राहतो. युद्धानंतर धृतराष्ट्र त्यानंतर सुद्धा 15 वर्ष, कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर 15 वर्ष धृतराष्ट्र आश्रितासारखा पांडवांच्या घरी राहिलेला आहे तिथे हस्तिनापूरमध्ये. नंतर विदुर जेव्हा आले तीर्थयात्रेवरून तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राला शिव्या घातल्या
की अरे तू त्या भीमाने टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर एका कुत्र्याप्रमाणे जगत आहेस. खूप कान उघाडणी केली धृतराष्ट्राची. आणि तेव्हा त्यांनी त्याला हाकललं की आता तरी आसक्ती सोड या राज्याप्रती, जा थोडं वनात जा, आध्यात्मिक उन्नती पहा तुझी. म्हातारा झालेला आहेस, वय तुझं झालेलं आहे, तरी तू इथे एवढी कटकारस्थान केलीस या पांडवांच्या विरुद्ध, आणि आता त्यांच्याचकडे आश्रितासारखं तुला लाज नाही वाटत. विदुराने खूप भयानक कान उघाडणी केलेली धृतराष्ट्राची. मग तेव्हा धृतराष्ट्र वनामध्ये गेला आणि तिथे नंतर एका अग्नीमध्ये वगैरे त्याचा मृत्यू झाला. त्याचा आहे पुढे घटना. तर हे का सांगितलं मी, कारण एवढं सगळं झाल्यानंतर, एवढा वाईट वागल्यानंतर धृतराष्ट्र तरी सुद्धा युधिष्ठिर महाराज आणि इतर सर्वजण त्यांना इतका आदर देत होते, त्यांच्याशी प्रेमाने वागत होते, त्यांना सन्मानाने वागवत होते. विचार करा काय त्यांची सहनशीलता असेल युधिष्ठिराची. धर्मराज उगीच म्हटलं नाही जात त्यांना. पण धृतराष्ट्राचा विचार करण्याची पद्धत पहा. ते पांडूची मुलं, हे माझी मुलं. हाही एक अवगुण आपल्या सर्वांच्या हृदयात कुठेतरी घर करू नये. माझं म्हणजे खूप छान, खूप भारी, कसंही असलं तरी ते माझं आहे ना. दुर्योधन माझा मुलगा आहे, माझं रक्त आहे, माझा मुलगा आहे, कसंही असलं तरी तो मी त्याची बाजू घेणार. त्यामुळे माझं ते खरं, ही एक विचार प्रवृत्ती झाली. आणि दुसरी विचार पद्धती झाली की माझं ते खरं. आणि दुसरी एक विचार पद्धती ती खरं ते माझं, मी खऱ्याची बाजू घेईन. आणि दुसरी ही धृतराष्ट्राची विचार पद्धती, माझी बाजू खरीच, कितीही मी चुकीचं वागलो, कितीही वाईट केलं, माझा मुलगा आहे ना, मी त्याची बाजू घेत राहणार, मी त्याला सुधारवणार नाही किंवा मी त्याला थांबवणार नाही. त्यामुळे तो हे विभाजन करतोय की माझं माझं माझं, कसंही असलं तरी ते माझं आहे. ही एक आसक्ती, भौतिक आसक्ती शरीरामुळे निर्माण झालेली. कारण आपण शरीर नाही आहे. पुढे आपण चर्चा करू भगवद्गीतेत विस्तृत या सर्व तत्त्वज्ञानाची चर्चा होणार आहे. तर माझे आणि पांडूचे पुत्र ही विभागणी त्याच्या मनात कायम आहे. त्याने पण युधिष्ठिर महाराजांचा विचार पहा. ते म्हणतात इथे आपलं भांडण होत असेल तर ठीक आहे, पण जेव्हा बाहेरनं आक्रमण होईल तेव्हा आपण 5 आणि 100 नाही, आपण 105 आहोत. अनेक ठिकाणी युद्धाच्या आधी युधिष्ठिर महाराज हे बोलताना, जेव्हा भीमाला राग यायचा कौरवांचा, तो एकदम द्वेषाने बोलायचा, तेव्हा युधिष्ठिर म्हणायचे नाही, इथे घरात आपलं भांडण आहे, 5 आणि 100 ते आपल्याशी चुकीचं वागतायत, आपल्याला मारायचे प्रयत्न करतायत, पण जेव्हा बाहेर न होईल तेव्हा आपण 100 अधिक 5 105 आहोत. आपण 5 वेगळे 100 वेगळे असं नाही. म्हणजे विचार करा किती उदार प्रवृत्ती. म्हणून तो श्लोक आहे ना, वसुधैव कुटुंबकम, तेवढंच म्हणतात लोक. त्याच्या आधीचा श्लोकही आहे, अयम निजः परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. अयम निजः पर इति, म्हणजे हा व्यक्ती किंवा ही घटना किंवा व्हॉटेवर ही गोष्ट किंवा जास्त करून ही व्यक्ती. निजः पर, एकतर ती माझी आहे किंवा माझी नाही आहे. ही माझी आहे, ही त्याची आहे, ही त्याची आहे. हे माझं, हे माझं नाही. अयम निजः पर वा इति गणना, अशी गणना कोण करतं? लघुचेतसाम, ज्यांची चेतना, त्यांची कॉन्शियसनेस ही संकुचित झालेली आहे. गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम, ज्यांचं चेतना उदार आहे, उदार मतवादी आहे, त्यांच्यासाठी वसुधा एव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण पृथ्वी ही कुटुंबाप्रमाणे आहे. आणि अशा विचारधारेचे युधिष्ठिर महाराज होते, कारण ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते. साहजिकच प्रत्येक जीवाप्रती त्यांच्या हृदयामध्ये करुणा होती, प्रेम होतं, सलोख्याची भावना होती. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अन्याय सहन करत राहा. ते युद्धालाही तयार झाले, बॅलन्स्ड होते पूर्णपणे, पण थोडेसे मवाळ होते. आणि भीम ॲग्रेसिव्ह, मार सगळ्यांना, मी तुझं मांडी फाडून तुझं रक्त पिईन वगैरे वगैरे, हे भीमाचा प्रत्येकाचा एक मूड होता. व्यक्तिविशेष म्हणजे तिथे त्यांचा वेगवेगळे त्यांचे प्रकार येणार स्वभावाचे. तर हा धृतराष्ट्राची भावना होती, माझे पांडूचे पुत्र, विभागणी, आणि माझ्या पुत्रांनी राजा बनावं, ही त्याची इच्छा होती. आणि पुढे तो विचारतोय किम अकुर्वत, जसं मी सुरुवातीला म्हटलं, आता युद्धासाठी आलेत मग काय करणार आहेत? युद्धच करतील ना. पण त्याला भीती होती की काय करतील, तडजोड होईल का, युद्ध थांबणार तर नाही ना, पांडवांचा विनाश होईल ना नक्की, वगैरे वगैरे वगैरे. म्हणून तो प्रश्न विचारतोय.
की त्यांनी काय केलं एकत्र येऊन, कारण त्याच्या मनात एक भीती होती की आता काय होणार पुढे. आणि पुढे आहे संजय. संजय ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. जसं विदुर हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यांचे धाकटे बंधू धृतराष्ट्र आणि पांडूचे, तसेच संजय हे सेक्रेटरी होते, सचिव होते धृतराष्ट्राचे. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे महाभारतामध्ये. तर पुढचा श्लोक जो आहे तो संजय उवाच आहे, तेव्हा आपण संजयाबद्दल जास्त चर्चा करू, त्या व्यक्तीबद्दल. पण आता थोडक्यात आपण पाहू की संजयाला का विचारत आहे धृतराष्ट्र, कारण संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे व्यासदेवांच्या आशीर्वादाने. जेव्हा युद्ध होणं निश्चित झालं तेव्हा धृतराष्ट्र आणि व्यासदेव, जे त्यांचे एका दृष्टीने पिता आहेत, पण आपण जसं पाहिलं की त्यांना व्यासदेवांचे पुत्र म्हणून कोणी संबोधित नाही, ते विचित्रवीर्यांचेच पुत्र होते. जरी व्यासदेव बायोलॉजिकली त्यांचे वडील असले तरी त्या संवादात धृतराष्ट्र व्यासदेवांना असंच संबोधतात की हे महान ऋषी, तुम्ही आलात, माझ्यावर कृपा झाली वगैरे वगैरे. तर त्यांना महान ऋषी म्हणूनच बोलवतात, त्यांना वडील म्हणून बोलवत नाहीत. तर त्या चर्चेमध्ये व्यासदेव धृतराष्ट्राला म्हणाले की आता युद्ध होणार आहे, तुझ्या 100 पुत्रांचा विनाश जवळ आलेला आहे, त्यांच्या स्वतःच्या पापकृत्याने त्यांचा विनाश होणार आहे. त्यामुळे तुला हे युद्ध पाहायचं असेल तर मी तुला एक दिव्य दृष्टी देतो, ज्याद्वारे तू हे युद्ध पाहू शकशील. धृतराष्ट्र म्हणाला मला नाही पाहायचा विनाश माझ्या मुलांचा. बघा, त्याला समजत होतं विनाश होणार आहे, निश्चित आहे, पण तो थांबवू शकत नव्हता स्वतःला. एक आशा होती कुठेतरी की कदाचित पांडव मरून जातील, दुर्योधन आणि कंपनी त्यांना मारून टाकतील, कारण आमच्याकडे भीष्म आहेत, द्रोण आहेत, मोठे मोठे योद्धे आहेत. त्यामुळे व्यासदेवांना धृतराष्ट्र म्हणाला की नाही, जर विनाश होणार असेल, माझी मुलं मरणार असेल तर मला हे युद्ध बघायचं नाही. असं नाही म्हणते की विनाश होणार आहे, माझी मुलं मरतील, युद्ध थांबवूया, 5 गावं तरी देऊया किंवा निम्म राज्य देऊया, नाही. सांगतायत व्यासदेव स्वतः, जे त्रिकालदृक आहेत, त्रिकालदर्शी आहेत, पण नाही, मला बघायचं नाही आहे. तुम्ही एक काम करा, मला हे सर्व समजू शकेल असं सांगणारा एक व्यक्ती हा माझा संजय सचिव, त्याला आशीर्वाद द्या की तो मला सांगू शकेल. मग व्यासदेवांनी संजयाला आशीर्वाद दिला, दिव्य दृष्टी दिली, ज्याद्वारे संजय सर्व युद्धभूमीवरच्या घटना पाहून धृतराष्ट्राला सांगू शकतील. आता महाभारतात असं वर्णन आहे की हा जो संवाद चालू आहे तो 10व्या दिवशी चालू आहे युद्धाच्या, जेव्हा भीष्मदेव धारातीर्थी पडलेले आहेत. अजून मृत्यू नाही झाला त्यांचा, शरीर नाही त्यागलं त्यांनी, पण ते बाणाच्या शय्येवर, शरीर ते युद्धानंतर त्यागतात भगवान श्रीकृष्णांच्या समक्ष उत्तरायणामध्ये. ही चर्चा आहे, पुढे आपण करू योग्य वेळ आल्यानंतर. तर 10व्या दिवशी भीष्मदेव जेव्हा पडले तेव्हा रोज सूर्यास्ताला समाप्त होणारं युद्ध त्या दिवशी आधी समाप्त झालं, कारण दोन्ही बाजूंना भीष्मदेवांप्रती खूप गाढ प्रेम होतं, खूप जवळची भावना होती त्यांच्या हृदयामध्ये भीष्मदेवांसाठी. त्यामुळे युद्ध थांबवलं गेलं त्या दिवशी. 10व्या दिवशी युद्ध लवकर संपलं, कारण भीष्मदेव बाणाच्या शय्येवरती पडले होते शिखंडी आणि अर्जुनाच्या जॉईंट एफर्टमुळे. आणि मग संजयाला वेळ मिळाला तेव्हा तो युद्धभूमीवरून इकडे आला हस्तिनापूरला, कुरुक्षेत्रावरून, आणि त्याने तिथे कथन केलं. त्याच्या पुढे नंतर असंही वर्णन आहे की संजय युद्धामध्येही सहभागी होता, हेही वर्णन आहे महाभारतामध्ये. आणि येऊन तो धृतराष्ट्राला बातमी देत होता कुरुक्षेत्रावरून हस्तिनापूरला मधून अधून. मग जर युद्धामध्ये संजय होता तर दिव्यदृष्टीची काय गरज, असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. पण युद्ध पहा, करोडो योद्धे तिथे युद्ध करतायत, घमासान युद्ध चालू आहे, एकाच वेळी पूर्ण दिवसभर अनेक योद्धे एकमेकांशी लढतायत, वेगवेगळे महान योद्धे, महारथी, अतिरथी, अर्धरथी, सगळे एकमेकांशी लढतायत. मग एक व्यक्ती एका जागेवरनं किती पाहू शकेल आणि किती ऐकू शकेल, त्यांच्यातले संवाद वगैरे पण आहेत महाभारतामध्ये. सर्व देवता गण आणि स्वर्गातील ऋषीगण हे वरून आकाशातून हे युद्ध पाहत होते, पण पृथ्वीतलावरील एका मनुष्यासाठी हे शक्य नव्हतं. त्यामुळे संजयाला दिव्यदृष्टी मिळाली जेव्हा तो एका क्षणी सर्व योद्ध्यांमधील सर्व युद्ध ते क्षण तो टिपू शकत होता, त्याच्या स्मृतीमध्ये तो घेऊ शकत होता. आणि योग्य वेळ आल्यानंतर तो धृतराष्ट्रापाशी येऊन, किती वेळा आला संजय तिथे कुरुक्षेत्रातून हस्तिनापुरात ह्याचं वर्णन नाही आहे, पण तिथेही होता संजय आणि इथे येऊन धृतराष्ट्राला बातमी देत होता. तर हा जी चर्चा आहे ती 10व्या दिवशी चालू झाली भीष्मदेव पडल्यानंतर. आणि संजय तिथे आल्यानंतर संजयाचं नंतर पुढे काय झाल्याची चर्चा करू. युद्धानंतर बंदी झाले, व्यासदेवांनी त्यांना वरदान दिलं होतं की तुला कुठलीही जखम नाही होणार युद्धामध्ये, तुझ्यावर कुठलं शस्त्र नाही चालणार, कारण संजय जर जखमी झाला तर धृतराष्ट्रापर्यंत बातमी पोहोचणार नाही. आणि व्यासदेवांची इच्छा होती, एक धृतराष्ट्रपती, एक सॉफ्ट कॉर्नर ज्याला म्हणता येईल, उदार मत त्यांच्या हृदयात होतं की
या धृतराष्ट्राचं हृदय परिवर्तन व्हावं कधीतरी, ही इच्छा होती, सर्वांचीच होती, पण ते नाही होऊ शकलं शेवटपर्यंत. मग संजयाला हे वरदान होतं की जखम नाही होणार तुझ्या शरीरावरती, व्यासदेवांनी वरदान दिलं होतं. त्यामुळे संजय युद्धामध्ये असला तरी येऊन जाऊ. नंतर सुद्धा संजयाचा मृत्यू नाही झाला, त्याला बंदी बनवलं. सात्यकी त्याला मारायला गेलेला तेव्हा युद्धानंतर पांडवांनी जेव्हा बंदी बनवलं संजयाला, पण व्यासदेव प्रकट झाले तिथे आणि त्यांनी वाचवलं संजयाला, संजयाचा मृत्यू टळला. तर अशा पद्धतीने संजयाचं अजून वर्णन आहे थोडं, ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. तर हा पहिला श्लोक ज्यामध्ये धृतराष्ट्राची एक भीती दिसून येते, धृतराष्ट्राचा स्वभाव दिसून येतो, माझे पांडूचे पुत्र हा विभागणी दिसून होते, लघुचेतसा त्याची अतिशय काय म्हणतात त्याला संकुचित चेतना दिसून येते धृतराष्ट्राची. आणि या धर्मक्षेत्राचं महत्त्व आपण पाहिलं, त्या सेनेची मांडणी पाहिली, संजयाबद्दल चर्चा केली. आता ह्यानंतरची चर्चा आपण पुढच्या श्लोकाची पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जर अजूनही आपण रजिस्टर केलं नसेल तर खाली कम्युनिटी लिंक आहे, कोर्समध्ये सहभागी व्हा. अशाच पद्धतीची चर्चा, विस्तृत चर्चा आपण प्रत्येक श्लोकाची करणार आहोत. हा व्हिडिओ थोडा लांब झाला, हरकत नाही, महत्त्वाचा श्लोक होता. पुढील श्लोकापासून आपण प्रयत्न करू, पण व्हिडिओ 15 ते 20 मिनिटाचे ठेवण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare